त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आमच्या मुख्याध्यापकाच्या मॅडमच्या वतीने तुमचे आभार मानतो। अशाच कार्यक्रम जर या शाळेत घडवायचे असतील, आज सगळ्यात चांगली आनंदाची गोष्ट म्हणजे आज बाहेरचा आपल्याला कुठलाही त्रास झाला नाही। पालकांना सांगायला हरकत नाही बहिणींना माझ्या की आपल्या कन्या शाळेमध्ये उत्तरोत्तर चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्याची खुमत आमच्या मुलीमध्ये आहे। तुमच्या पालकांचा सगळा सपोर्ट त्यांना आहे आणि आमच्या शिक्षकांची सुद्धा इच्छा आहे। परंतु काही नतद्रष्ट मंडळी, ज्याला आपण तुकार हा शब्द वापरतो, ती मंडळी सातत्याने त्रास देत असतात मुलींना। म्हणून आम्ही कार्यक्रम करावेत की नाही याच्यापर्यंत आलो होतो। परंतु आमच्या शिक्षकांचं धैर्य, मुलीने दिलेली साथ, तुमचा पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत, विशेषतः मला वाटतं की आमच्या महिला टीमचं या ठिकाणी विशेष कौतुक की बहुतेक सर्व डान्स तुम्हाला टाळ्या वाजूनच तर तुमच्या शिक्षकांचं कौतुक केल्यावर आमच्या सगळ्या ज्या महिला शिक्षकांची टीम आहे त्यांनी उत्कृष्टपणे हे सगळं सादर करण्याचं फार महत्त्वाची कामगिरी पार पडली। काही मुलीचे डान्स आम्ही एक प्रकर्षाने जाणवलं असेल की याच्यात सिनेमाची गाणी कोणतीच नव्हती। आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा पुढवण्यासाठी फक्त मराठमोळे गीत आपण या ठिकाणी हिंदीमधले असतील देशभक्तीपर गीत सादर केले। सिनेमाच्या चालीवरील विभत्स हालचाली करून किंवा विभत्स शब्द असलेले, जे ऐका वाटत नाहीत असे शब्द असलेले गाणे आमच्या सगळ्या महिलांच्या टीमने टाळले। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। तुमची जर अशीच साथ राहिली तर मी खात्री देतो की आमच्या कन्या विद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं एक स्वप्न आहे की नांदेडला, लातूरला तुम्ही जी मुलं लेकरं ठेवताना 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्येच वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी इकडे बाहेरचे लोक या कन्या शाळेसाठी जवळा बाजारला शिकण्यासाठी आले पाहिजेत। हे तुमच्या पालकाच्या साथीवर आम्हाला अवलंबून आहे सगळं। म्हणून पुन्हा एकदा आमच्या मुलीचं खरं म्हणजे कौतुक तुमच्याही मुलीचं, तुम्ही सांगितलं की ऐकता, ही फार मोठी गोष्ट आहे। नाहीतर काही मुली ऐकतच नाही, काहीतरी विचित्र करतात। पण माझ्या इंदिरा गांधीच्या ह्या ज्या लेखी आहेत ना, या नंबर 1च्या मुली आहेत आणि तुमच्याकडून आमच्या संस्थेला सुद्धा नावलौकिकाची फार मोठी अपेक्षा आहे। आता ह्या तुमच्या टाळ्या मी भाषण बंद करावं आहे म्हणून आहे हे मला समजलंय। पुन्हा एकदा आमच्या सर्व शिक्षकांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व कार्यक्रम पार पडला, त्यांचं मार्गदर्शन, शिक्षकांचं कौशल्य, महिला मंडळांचं टीमवर्क आणि मुलींना दिलेली साथ, पालकांनी उपस्थित राहून त्यांना दिलेला आशीर्वाद, या सर्वांचं एकत्रितरित्या तुमचा एक संस्थाचालक म्हणून मी आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो। आणि पुन्हा भेटूया संक्रांत झाली वाटते 26 जानेवारीला। तर मग एकदा बोला, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या। एकीने आणला नाही, नुसतंच गोड फुकट। चला, धन्यवाद।